नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. मी आहेर सर. आज आपण इयत्ता 9वीचे गणित 1 मधील चौथं प्रकरण गुणोत्तर आणि प्रमाण याविषयी माहिती बघणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता गुणोत्तर व प्रमाण यामध्ये गुणोत्तराचे गुणधर्म, समान गुणोत्तराच्या त्यावरील क्रिया, समान गुणोत्तराचा सिद्धांत, पारंपरिक गुणोत्तर म्हणजे काय, गुणोत्तरातील के पद्धत म्हणजे काय, या सगळ्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. थोडक्यात गुणोत्तर म्हणजे भागाकार. एका संख्येनं दुसऱ्या संख्येला भागणं म्हणजे त्यांचं गुणोत्तर घेणं असा अर्थ होतो. आता भागाकार करताना सुद्धा आपण कोणत्याही संख्येला कोणत्याने भागत नाही. वय असेल वयाला वजनाने भागत नाही. लांबी असेल तर लांबीला आपण वेगाने भागू शकत नाही. म्हणजे एकासारखे एकक असलेल्या संख्यांचा आपण भागाकार करू शकतो. तसं या प्रकरणामध्ये आपल्याला गुणोत्तर कोणाचं घ्यायचं, कसं घ्यायचं, गुणोत्तराला एकक आहे का, काही एकक नसतात, या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. गुणोत्तराचे प्रकार कोणते आहे, गुणोत्तर घ्यायचं कसं हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की खताच्या ज्या गोण्या असतात त्याच्यावर NPK 18-18, 18-18-15, 18-18 असे वेगवेगळे अंक असतात. मग हे काय असतं नक्की, तर त्यामध्ये असलेले जे घटक आहे त्या खतामध्ये त्याचं प्रमाण ते दाखवतात. जसं आपण घरी चहा बनवतो, चहा बनवताना आपल्याला एक प्रमाण ठरलेलं असतं की एका व्यक्तीला जर चहा बनवायचा असेल तर त्याला पाणी किती टाकायचं, साखर किती टाकायची, चहा पावडर किती चमचे टाकायचे, हे एक प्रमाण असतं. मग ते जे प्रमाण आहे म्हणजे एकाच दुसऱ्याचं प्रमाण, एक असा असेल तर दुसरा कसा, यानुसार त्याचं प्रमाण ठरलं जातं. आता एक उदाहरण आपण घेतलेलं आहे की खताच्या 18-18-10 म्हणजे 18-18-10 या प्रकारचं नायट्रोजनची संयुगे 18, फॉस्फरस 18 आणि पोटॅशियम के म्हणजे NPK त्या गोणीवर लिहिलं जातं की 18-18-10 NPK. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. अशा प्रकारे त्यावर लिहिलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ 18 म्हणजे 18% फॉस्फरस आहे, 18% नायट्रोजन आहे आणि 10% पोटॅशियम आहे असा त्याचा. आणि उरलेला जो इतर भाग असतो तो इतर वेगवेगळे पदार्थ त्यामध्ये असतात. अशा प्रकारचं प्रमाण तुम्हाला दिलेलं असतं. तर त्या प्रकारच्या 20 किलो खतामध्ये प्रत्येक प्रकारच्या संयुगाचं किती प्रमाण असेल, म्हणजे तुम्हाला जी 20 किलोची गोणी दिलेली असते त्या 20 किलोच्या गोणीमध्ये 18% नायट्रोजन, 18% फॉस्फरस, 18% पोटॅशियम आहे आणि वजन मात्र किती आहे, 20 किलोची गोणी आहे ती. मग त्यासाठी 20 किलो खतातील नायट्रोजनचं संयुग जर आपल्याकडे असेल तर ते आपण X मानलोया. किती मानलं आपण ते X. मग आता 100ला 18% म्हणजे जर त्या गोणीचं वजन 100 असेल तर 18, 100 किलोची जर गोणी असेल 18% याचा अर्थ 100 पैकी 18. म्हणजे जर गोणीचं वजन जर 100 असेल तर त्यामध्ये 18 किलो हा नायट्रोजन असतो. पण मात्र आपलं गोणीचं वजन किती मानलं आहे आपण 20 आणि त्यामध्ये नायट्रोजन प्रमाण किती आहे X मानलेला आहे. आपल्याला तो X शोधायचा आहे. म्हणून 18/100 बरोबर X/20. आता हे गुणोत्तर सोडवलं आपण तर Xची किंमत आपल्याला मिळते 18 × 20, तिरकस गुणाकार केलेला आहे, भागिले 100 तसेच आहे. त्याचं उत्तर येतं 3.6. म्हणजे 20 किलोच्या गोणीमध्ये 3.6 किलोग्रॅम नायट्रोजन असतो. 20 किलोमध्ये
जवळपास 3.6 किलोग्रॅम नायट्रोजन. आता हेच फॉस्फरसचं काढलं तर ते तेवढंच असणार आहे, कारण ते पण 18%चं आहे. म्हणजे ते सुद्धा याच सूत्राने आपल्याला मांडता येतं आणि ते 3.6 किलोग्रॅम. मात्र आपल्याला नायट्रोजन पोटॅशियमचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 10% दिलं आहे तुम्हाला. मग ते वेगळं काढावं लागेल याच पद्धतीनुसार. ते जर आपण वाय मांडलं, 20 किलोग्रॅम खतातील पोटॅशियमच्या संयुगाचं वस्तुमान आपण वाय मांडलं तर आपल्याला सूत्र मिळतं 10% दिलेलं म्हणजे 100पैकी 10 म्हणून 10/100. आणि 20 किलोमध्ये किती मानलं आपण वाय म्हणून y/20. तिरकस गुणाकार केला तर सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल की 20 10 200 भागिले 100 आणि 100 200 भागिले 100 म्हणजे 2. म्हणून पोटॅशियमचं संयुग 2 किलोग्रॅम असेल. किती असेल? 2 किलोग्रॅम त्या खताच्या गुणीमध्ये. म्हणजे तुम्हाला 20 किलोची जर खताची गुणी असेल आणि त्याच्यावर जर लिहिलं असेल 18/10 तर याचा अर्थ 3.6 हा नायट्रोजन, 3.6 हा फॉस्फरस आणि 2 किलोग्रॅम हा पोटॅशियम असेल. बाकीचं उरलेले घटक मग ते जे पिकाला पोषक असणारे इतर घटक त्यामध्ये असतात. आता हे जे गुणोत्तर आहे यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं गुणोत्तर म्हणजे भागाकार. आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याचशा वेळा असे उदाहरणं बघतो की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी अवलंबून असते. म्हणजे एक वाढली तर दुसरी आपोआप वाढते, एक कमी झाली तर दुसरी आपोआप कमी होते. कधी कधी असं होतं एक वाढली का दुसरी कमी होते आणि दुसरी कमी झाली का पहिली वाढते. म्हणजे अशा प्रकारचे जे गुणोत्तर आहे, अशा प्रकारच्या ज्या संख्या त्या येतात त्याला आपण प्रमाण म्हणतो. त्या कोणत्या प्रमाणामध्ये असतात? मग त्यामध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण अशा 2 प्रकारचे प्रमाण आहे. आता उदाहरण आपण बघितलं की समजा तुम्हाला उदाहरण सांगितलं की तुम्हाला 5 रुपये दिले आणि 5 रुपयाला आपण विचार करूया की 5 रुपयाला 10 गोळ्या किंवा 10 बिस्किटं आहे. 5 रुपयाला 10 बिस्किटं, मग 10 रुपयाला किती? म्हणजे 5 रुपयाची दुप्पट 10 झाली. म्हणजे याचा अर्थ रुपये वाढले, त्याच पटीमध्ये बिस्किटं पण वाढतील. 5 रुपयाला जर 10 असेल तर 10 रुपयाला 20 होतील ते. म्हणजेच याचा अर्थ आहे की रुपये वाढले की बिस्किटाची संख्या वाढली. मग असं जे गुणोत्तर आहे याला म्हणतात समगुणोत्तर किंवा समप्रमाण. याला काय म्हणायचं? समप्रमाण. म्हणजे आता दुसरं उदाहरण दिलं आहे की एक मोटरसायकल 1 लिटर पेट्रोलमध्ये 10 किलोमीटर अंतर जाते. म्हणजे 1 लिटर पेट्रोल तुम्ही गाडीत भरलं किती जाते? 10 किलोमीटर. मग 2 लिटर भरलं तर किती जाईल? लक्षात येईल तुमच्या की 2 लिटर म्हणलं की डायरेक्ट ती 10 दुने 20 जाणार. म्हणजे पेट्रोल वाढलं की गाडीचं अंतर पण आपापच वाढलं, तिचा प्रवास किती किलोमीटर करेल ते वाढतं. म्हणून तुम्हाला दिलं 20 लिटर पेट्रोलमध्ये ती गाडी किती किलोमीटर जाईल. जर 1 लिटरमध्ये 10 किलोमीटर तर 20मध्ये किती? 20 10 200. म्हणून ती 200 किलोमीटर अंतर कापेल. तर 40 लिटर पेट्रोलमध्ये तीच गाडी किती जाईल? 400 किलोमीटर जाईल. 40 10 400 म्हणून ती 40 किलोमीटर जाईल. आता हेच तुम्हाला सारणीमध्ये दिलं आहे खाली बघा. पेट्रोल x लिटर आणि अंतर y लिटर. x वाढला की y पण वाढतो, ध्यानात घ्या. इथं x वाढला की y वाढतो. मग या दोघांचा गुणोत्तर म्हणजे भागाकार म्हणजे x भागिले y. x भागिले y. मग आता हे जे गुणोत्तर आहे सर्व ठिकाणी सारखं येतं बघा की x 1 असेल, 1 लिटर पेट्रोल असेल तर 10 किलोमीटर जाते म्हणजे 1/10. जर पेट्रोल 20 लिटर झालं तर गाडी किती किलोमीटर जाते? 200 किलोमीटर. म्हणजे 20/200 बरोबर 1/10. जर गाडीमध्ये पेट्रोल आपण 40 लिटर टाकलं तर 40 लिटरला ती 400 किलोमीटर जाते. म्हणून 40/400 त्याला जर आपण भाग दिला ते सुद्धा येतं 1/10. म्हणजे इथं सगळे जे गुणोत्तर आहे x भागिले y या सगळ्या गुणोत्तराची किंमत ही स्थिर आहे. 1/10 1/10 आहे. मग असं जर असेल तर याला म्हणायचं समचलन. याला काय म्हणायचं?
समचलन म्हणजे हे जे गुणोत्तर जर स्थिर असेल तर त्या संख्या त्या दोन्हीही म्हणजे एक्स आणि वाय या दोन्हीही समचलनात आहे असं आपण म्हणतो. म्हणजे एक्स ही वायच्या प्रमाणात बदलत असेल किंवा वाय हा एकच्या प्रमाणात बदलत असेल तर त्या दोघांमध्ये समचलन असतं, हे ध्यान ठेवायचं. आणि हे जे समचलन आहे यामध्ये जो गुणोत्तर आहे एक्स भागिले वाय हे गुणोत्तर नेहमी स्थिर असतं, ते बदलत नाही समचलनामध्ये. म्हणजे या दोघांचा भागाकार हा स्थिरच असेल. म्हणजे उलटा आपण म्हणू शकतो की जर दोघांचा भागाकार स्थिर असेल तर ते समचलन असतं. ते काय असतं? समप्रमाणामध्ये समचलन किंवा त्या संख्या समप्रमाणात आहे. म्हणजे एक्स आणि वाय या समप्रमाणात आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता याला तुम्हाला एक खाली वाक्य दिलं बघा. गाडीने वापरलेले पेट्रोल लिटरमध्ये आणि तेवढ्या पेट्रोलमध्ये कापलेलं अंतर किलोमीटर या राशींचे गुणोत्तर स्थिर आहे. गाडीचं पेट्रोल किती एक्स वापरलं आपण, गाडीनं कापलं अंतर वाय, या एक्स भागिले वायचं गुणोत्तर हे स्थिर आहे. अशा वेळी या दोन्ही राशी समप्रमाणात आहे असं आपण म्हणतो. म्हणजे त्या दोन राशी समचलनात बदलतात. म्हणजे समचलनात म्हणजे याचा अर्थ पेट्रोल वाढलं की गाडी कापलेलं अंतर वाढेल. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण बऱ्याच शाळा बघतो आपण. तुम्ही जर भाजीमध्ये बटाटे विकत घ्यायला गेला, जर बटाट्याचा भाव जर आपण बघितला की 50 रुपये किलो आहे सध्या आता, आणि तुम्हाला म्हणजे 1 किलोला 50 रुपये, मग तुम्हाला जर 2 किलो घ्यायचं असेल तर किती लागेल तुम्ही कल्पना करा. 1 किलोला 50 तर 2 किलोला 100 रुपये लागते. म्हणजे तुम्ही बटाटे वाढवले तर रुपये वाढतात. म्हणजे 50चे बटाटे 1 किलो आणि 100चे 2 किलो. म्हणजेच याचा अर्थ आहे की 1/100 हे गुणोत्तर आणि 2/100 हे दोन्ही सारखेच असणार आहे. मग असं जर असेल तर याला समचलन म्हणतात. म्हणजे याचा अर्थ बटाट्याची किंमत आणि बटाट्याचं वजन हे एकमेकाशी समचलनात आहे, त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. आता दुसरं आपल्याला बघायचं हे झालं समचलन. मग व्यस्त चलन म्हणजे काय? व्यस्तमध्ये एक ध्यानात घ्या, एक जर वाढला तर दुसरा आपोआप कमी होतो. मगाशी तसं होत नव्हतं, एक वाढला की दुसरा वाढायचा. इथं तसं म्हणते. आता हे बघा, एक मोटारीला ताशी 50 किलोमीटर वेगाने, एका मोटारीला ताशी 50 किलोमीटर वेगाने 100 किमी जाण्यास 2 तास लागतात. म्हणजे याचा अर्थ तिचा वेग आहे 50 किलोमीटर, पण 100 किलोमीटर जायला तिला किती वेळ लागतो? 2 तास लागतात. आता बैलगाडीचा वेग ताशी 5 किलोमीटर आहे, तर तिला लागलेला जो वेळ आहे तो की बैलगाडीला वेळ तेवढाच लागेल का? कारण तिचा वेग कमी झाला, बैलगाडीचा वेग कमी झाला आणि तो वेळ काय झाला मग वाढणार ना. म्हणजे याचा अर्थ निरीक्षण करा तुम्ही की मोटर गाडीला 50 किलोमीटर अंतर कापायला तिचा जर वेग 50 किलोमीटर असेल तर 100 किलोमीटर 2 तास लागतात. तेच अंतर कापायला गाडीचा वेग कमी आहे बैलगाडीचा, मग वेग कमी झाला पण वेळ वाढला, किती वेळ लागतो तिला? 20 तास लागतात. मग म्हणजे याचा अर्थ एक वाढला की दुसरा आपोआप कमी होतो किंवा दुसरा वाढला तर पहिला आपोआप वाढतो. मग असं जे चलन आहे किंवा असं जे प्रमाण आहे याला व्यस्त प्रमाण असं म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ आपण जर निरीक्षण केलं तर वेळ आणि वेग यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार स्थिर असतो. पहिल्यामध्ये त्यांचं गुणोत्तर स्थिर होतं, इथं मात्र गुणाकार स्थिर आहे. मग आता बघूया आपण मोटार आणि बैलगाडी दिलेला आहे. दोघांचा तासी वेग दिला आहे, मोटार गाडीचा 50, बैलगाडीचा 5. वेळ, मोटार गाडीला वेळ किती लागला? 2 तास, बैलगाडीला 20 तास. म्हणजे याचा अर्थ बघा, वेग वाढला, वेळ कमी झाला. मोटार गाडीचा 50 वेग आहे, तिला 2 तास लागले. बैलगाडीचा वेग कमी झाला 5, तर वेळ वाढला. म्हणजे 1 कमी झाला, 1 वाढला, असं गुणोत्तर आहे. म्हणून याला म्हणायचं व्यस्त गुणोत्तर. मग आता या दोघांचा गुण 50 गुणिले 2 100च.
आणि 5×20सुद्धा 100. म्हणजे दोघांचा गुणाकार हा स्थिर असतो, तो के अक्षरात दाखवतो आपण. याला असं जर असेल तर याला म्हणतात व्यस्त गुणाकार. हे व्यस्त प्रमाण आहे. म्हणजेच व्यस्तमध्ये गुणाकार स्थिर असतो आणि सममध्ये भागाकार स्थिर असतो. तर अशा 2 गोष्टी आपल्याला दिसतात इथं. म्हणजेच वाहनाचा वेग आणि प्रवासाला लागलेला वेळ यांचा गुणाकार स्थिर आलेला आपल्याला इथे दिसतो. अशा वेळी या दोन्ही राशी एकमेकाला व्यस्त प्रमाणात आहे. कारण एक वाढला का एक कमी होतो, म्हणून त्याला व्यस्त प्रमाण होता. किंवा त्या राशी व्यस्त चलनात बदलत आहे असं आपल्याला म्हणता येतं. वरील उदाहरणामध्ये आपल्याला वाहनाचा वेग आणि ठराविक अंतर जाण्यास वेळ हे व्यस्त प्रमाणात आहे. हे काय व्यस्त प्रमाणामध्ये आहे. आता आपल्याला बघायचे की गुणोत्तराचे गुणधर्म काय. आपण आतापर्यंत फक्त जनरल माहिती बघतो आहे. गुणोत्तर म्हणजे काय. गुणोत्तर म्हणजे आपण ढोबळमाने सांगितले की भागाकार, एका संख्येने दुसऱ्या संख्येला भागणं म्हणजे गुणोत्तर. मग त्यामध्ये जर भागाकार स्थिर असेल तर त्या दोन्ही संख्या एकमेकाला प्रमाणात आहे. आपण म्हणतो त्याला समचलन म्हटलेलं आहे. मग आता हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराचे गुणधर्म. आता पहिला गुणधर्म होता ए आणि बी या 2 संख्यांचे गुणोत्तर एस बी. ए 2 टिंब आणि बी किंवा ए भागिले बी. आपण पहिल्यांदा पाहिलं भागाकार ए भागिले बी अशा स्वरूपात लिहिता येतं. येथे एला काय म्हणायचं पूर्वपद, तर बीला उत्तरपद किंवा दुसरं पद असं म्हणतात. म्हणजे एस बीमध्ये ए हा पूर्वपद, बी हा उत्तरपद किंवा दुसरं पद. पहिलं आणि दुसरं म्हणलं तरी चालेल, काय हरकत नाही. ए पहिलं पद, बी दुसरं पद, म्हणजे ए भागिले बी. आता यामध्ये या दोन्ही संख्यांचं जे गुणोत्तरात उत्तरपद 100 असते तेव्हा त्या गुणोत्तरात शतमान म्हणतात. म्हणजे जर गुणोत्तराचा छेद 100 असेल तर त्या गुणोत्तराला शतमान असं म्हणतात. तुम्हाला ही रिकामी जागा येते की जर गुणोत्तराचा छेद टिंब असेल तर त्याला शतमान असं म्हणतात. छेद किती पाहिजे 100 पाहिजे. यावर तुम्हाला गणित पण येतं. एखादं उदाहरण दिलं जातं गुणोत्तराचं आणि त्याचं रूपांतर शतमानामध्ये करा म्हणजे छेद 100 करा असं येतं. आणि तुम्हाला ह्या गुणोत्तराचे गुणधर्म तुम्ही 8वीला शिकलेले आहात की गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणल्याने गुणोत्तराची किंमत बदलत नाही. गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागल्याने गुणोत्तराची किंमत बदलत नाही. हे 2 महत्त्वाचे गुणधर्म इथं वापरावे लागतील तुम्हाला. तिसरा आकडा दिला आहे प्रमाणातील सर्व संख्यांना एका शून्यतर संख्येने गुणल्याने किंवा भागल्याने ते प्रमाण बदलत नाही. ते तुम्हाला आता मी सांगितलं की जो गुणोत्तर आहे त्याच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणल्याने अथवा समान संख्येने भागल्याने त्याचं मूल्य किंमत बदलत नाही. मग तुम्हाला इथे दिलं आहे 3×4. 3×4 जर 3ला आपण 2ने गुणलं आणि 4ला जर 2ने गुणलं तर 3 दुणे 6 आणि 4 दुणे 8 म्हणून 6 60 झालं. म्हणजे 3×4 बरोबर 6 60 बरोबर 9×12. हे सगळे गुणोत्तर सारखे आहे. तसेच 2×3 3×5 हे बरोबर 8×12 12×20 किंवा के हे शून्यतर संख्या असेल तर एस बी बरोबर एकेस बी के असं आपल्याला त्याला म्हणता येतं. म्हणजे एस बी सी बरोबर एके बी केस आणि सी के म्हणजे एके भागिले बी के भागिले सी के असा अर्थ आहे. म्हणजेच प्रत्येक पदाला केनं गुणल्याने अथवा भागल्याने त्याचं किंमत बदलत नाही, मूल्य बदलत नाही. ज्या संख्येचे गुणोत्तर काढायचे आहे त्या एकाच प्रकारच्या असल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला गुणोत्तर जर दिलं असेल, समजा तुम्हाला दिलेलं आहे की 2 तास 5 मिनटं आणि उंची, समजा उंची, तर हे दोन्ही राशीसारखे आहे का. घड्याळाचा वेळ वेगळा, उंची वेगळी, मग यांचं गुणोत्तर आपल्याला घेता येणार नाही. दोन्ही सारख्याच असल्या पाहिजे. म्हणजे तासाचे तास
मिनिटाशी मिनिट, उंचीशी उंची, लांबीशी लांबी असे सारखे पाहिजे, तरच आपल्याला गुणोत्तर घेता येतं. समजा बऱ्याचशा वेळा असं होतं की तुम्हाला दिलं जातं 5 तास आणि 4 मिनिट यांचं गुणोत्तर लिहा. मग तुम्हाला त्या 5 तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करावं लागेल आणि नंतरच मग त्याचं गुणोत्तर घेता येईल. आपल्याला माहिती आहे की 60 मिनिटाचा 1 तास आणतो. मग 1 तास त्याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे, तर त्या तासाला आपल्याला 60ने गुणावं लागेल आणि मग त्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे. आता गुणोत्तर म्हणजे भागाकार आहे, एकाच राशींचा भागाकार आहे. जे अंशस्थानी आहे तीच छेदस्थानी असते. म्हणजे त्याचं एकक आणि याचं एकक एकमेकाला कट होऊन जाणार आहे. परिणामी गुणोत्तराला एकक असत नाही. गुणोत्तराला कोणत्याही प्रकारचं एकक नसतं, हे ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे 2 किलो भागिले 4 किलो, किलो किलो एकमेकाला कट होऊन जाते. आणि मग जे गुणोत्तर शिल्लक राहिले 2 भागिले 4 म्हणजेच 1 भागिले 2, त्याला कोणत्याही प्रकारचं एकक असणार नाही. 2 किलोग्रॅम व 300 ग्रॅम यांचं गुणोत्तर 2:30 नसते, परंतु 2 किलोग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम म्हणून ते गुणोत्तर 2000/300 म्हणजेच 20:30 असे देतात. कारण किलोग्रॅम वेगळं एकक आहे आणि ग्रॅम वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करावं लागेल, तेव्हा ग्रॅमचं ग्रॅमशी, किलोग्रॅमचं किलोग्रॅमशी अशा प्रकारे तुम्हाला गुणोत्तरं घेता येतात. त्यावर आपण उदाहरण बघूयात. आता यामध्ये उदाहरण आहे बघा. एका आयताकृती शेताची लांबी, म्हणजे एक शेत आहे आयताकृती आकाराचं, त्याची लांबी आहे एकाच 2 किलोमीटर, म्हणजे 1.2 किलोमीटर त्याची लांबी असून त्याची रुंदी आहे 400 मीटर. ध्यानात घ्या, लांबी ही किलोमीटरमध्ये दिलेली आहे आणि रुंदी मात्र मीटरमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं लागेल, हे ध्यानात घ्या. तर लांबीचे रुंदीशी असलेले गुणोत्तर काढा. आता येथे लांबी किलोमीटर व रुंदी मीटरमध्ये आहे. गुणोत्तर घ्यायचं असेल तर दोघांनाही एकच एकक पाहिजे. म्हणजे दोघंही एक तर मीटरमध्ये असं आणा किंवा दोघांनाही किलोमीटरमध्ये आणा, काही करा, पण एक एकक पाहिजे. मग आता आपण किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करू. मग आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग आता 1.2 किलोमीटरचं आपल्याला जर मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला 1000ने गुणावं लागेल. म्हणून आपण लिहिलं आहे 1.2 किलोमीटर बरोबर 1.2 गुणिले 1000 बरोबर 1200 मीटर. म्हणजे आता 1200 मीटर झालं आणि तिकडं 400 मीटर आहे, दोघंही मीटरमध्ये आहे. मग याचं गुणोत्तर आपल्याला घेता येतं. एक ध्यान घ्या, परीक्षेला बऱ्याचशा वेळा असं येतं की गुणोत्तर घेताना पहिल्या संख्येचं दुसऱ्याची किंवा फसवण्यासाठी दुसरीचं पहिल्याची सांगतात. म्हणजे दुसऱ्या पदाचं पहिल्या पदाशी गुणोत्तर घ्या, पण आपल्याला सराव असं पहिलीचं दुसऱ्याचं, मग चुकतं देतं. म्हणून ध्यान ठेवायचं, गणित नीट वाचायचं आहे आणि नंतरच गुणोत्तर घ्यायचं आहे. आपल्याला इथं मात्र दिलं आहे की रुंदीचं आणि लांबी यामध्ये जर विचारलं तर लांबीचं रुंदीशी असलेले, रुंदीचं लांबीशी नाही. म्हणून आपल्याला अगोदर लांबी लिहायची आहे, म्हणजे अंशस्थानी लांबी येणार आणि छेदस्थानी रुंदी येणार. मग लांबी किती झाली आपल्या मीटरमध्ये 1200, रुंदी किती दिलेली आपल्याला 400, दोघांचा भागाकार केला तर तो 3/1 म्हणजेच 3:1 त्याचं गुणोत्तर झालं. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. महेश यांच्या दरमहा खर्चाचे उत्पन्न, त्या उत्पन्नाचा असलेलं गुणोत्तर 3:5 आहे. म्हणजे महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी, म्हणजे त्यांचा खर्च, म्हणजे थोडक्यात जर 3 रुपये खर्च आहे तर तेव्हा 5 रुपये उत्पन्न आहे असा अर्थ आहे. 3:5 आहे. तर त्यांचा खर्च व त्यांच्या उत्पन्नाचा शेकडा किती आहे याचा अर्थ इथं तुम्हाला शतमान करायचं आहे. आपण बघितलं की शतमान म्हणजे छेद 100 करणे. मग जर छेद 100 करायचं हे तुम्हाला 8वीला होतं, म्हणून तुम्हाला हे डायरेक्ट उदाहरण आहे पुस्तकामध्ये.
याचं विश्लेषण जास्त दिलेलं नाही, कारण हे 8वीला तुम्ही शिकलेलं आहात. मग महेश यांचं दरमहा खर्चाचं उत्पन्नाशी गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला. ते दिलं आहे 5/3 म्हणजे 3/5 म्हणजे 3/5 दिलेलं आहे. आणि मग याचं आपल्याला शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी उकल दिलेलं आहे. खर्चाचे उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे. त्याचे शतमानात रूपांतर करायचे, म्हणजेच दुसरं पद जो छेद आहे तो 100 करायचा आहे. पण आपल्याला छेद किती दिला आहे? इथं 5च दिला आहे. 3/5 आहे म्हणून छेद 5 आहे. मग असं जेव्हा गणित येतं तेव्हा आपल्याला विचार करायचा आहे की त्या छेदाला कोणत्या संख्येने गुणलं की 100 येईल. मग 5ला कितीने गुणायला पाहिजे आणि तसा विचार करायचा आणि मग 100 येतं का बघायचं. 2ने गुणलं तर 10 येईल, 10ने गुणलं तर 50 येईल. मग असा विचार करायचा. म्हणून इथं दाखवलं आहे की तुम्हाला 20 गुणलं तर 100 येतं. म्हणजे 5 गुणिले 20 बरोबर 100. मग आता जर छेदाला आपण 20 गुणलं आहे तर अंशाला पण 20 गुणायचं, कारण किंमत बदलली नाही पाहिजे. आपण पहिल्यांदा नियमामध्ये बघितलं आहे की गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणल्याने गुणोत्तराचं मूल्य बदलत नाही, कारण आपलं मूल्य बदलून द्यायचं नाही आहे. त्या दोघांचं खर्चाचं आणि उत्पन्नाचं गुणोत्तर बदलवायचं नाही आहे, पण ते शतमानामध्ये शेकड्यावरी काढावं त्याची. म्हणून आपल्याला छेद 100 करायचा होता, म्हणून आपण 5ला 20 गुणलं, छेदाला 20 गुणलं म्हणून अंशाला पण 20 गुणलं. म्हणजेच मग गुणाकार झाला 20 गुणिले 3 म्हणजे 60 आणि खाली 5 गुणिले 20 म्हणजे 100. म्हणजे छेद 100 झाला. शेकडा 60 त्याला काय म्हणायचं? शेकडा 60. म्हणजे खर्च भागिले उत्पन्न बरोबर 60/100 बरोबर 60% म्हणजे शेकडा 60. महेश यांचा उत्पन्नाचा खर्च 60% म्हणजे 100 60. म्हणजे त्यांना जर उत्पन्न 100 रुपये असेल तर ते 60 रुपये खर्च करतात, म्हणजे 40 रुपयाची ते बचत करतात. असा ढोबळ मनाने आपण त्याचा विचार करू शकतो. आता आपल्याला अजून उदाहरणं बघायची आहे. त्यामध्ये सराव संच 4.1 मधलं आपण उदाहरण बघूया. पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. आता इथं तुम्हाला गुणोत्तर संक्षिप्त लिहायचं आहे. ते भागाकारामध्ये लिहिलं तरी गुणोत्तर आहे आणि 2 टिंब वापरून लिहिलं तरी ते गुणोत्तरच आहे असा त्याचा अर्थ. पहिलं दिले तुम्हाला 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. या दोघांचं गुणोत्तर घ्यायचं आहे, पहिल्या राशीचं दुसऱ्याचे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहिलं 14 रुपये आहे, पण दुसरा आहे 12 रुपये आणि 40 पैसे. म्हणजे तुम्हाला इथं दोघांचंही रूपांतर पैशामध्ये करावं लागेल. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की किती पैशाचा 1 रुपया होतो, किती 100 पैशाचा. म्हणजे 100 पैसे एकत्र आले की 1 रुपया होतो. म्हणून 14ला आपल्याला 100 गुणावं लागेल, म्हणजे त्याचे पैसे तयार होतील. बघा खाली लिहिले आपण उकलमध्ये 14 रुपये बरोबर 14 गुणिले 100 बरोबर 1400 पैसे. आता 12चं दिलेलं आहे बघा. 12 रुपये बरोबर 12 गुणिले 100 म्हणजे 1200 पैसे. पण आपल्याला दिसलं दुसरी पद काय दिलं आहे? 12 रुपये आणि 40 पैसे. म्हणजे त्यामध्ये 40 रुपये मिळावं लागतील आपल्याला. म्हणून 12 रुपये 40 पैसे म्हणजेच 1200 अधिक 40 बरोबर 1240 पैसे. याला 2 उदाहरण म्हटलं आहे. पहिल्याला 1. या दोघांचं आपण गुणोत्तर घ्यायला सांगितलं. एकाचं 200. म्हणून 1400 भागिले 1240 या दोघांचा भागाकार केला तर तो येतो 35/31. म्हणजेच गुणोत्तर झालं 35/31 किंवा 35/31 असे म्हणू शकतो आपण. तर हे झालं त्या 2 राशींचं गुणोत्तर. दुसरं उदाहरण घेतलं आहे बघा. 7 मिनिटं 20 सेकंद आणि 5 मिनिटं 6 सेकंद. मग आता इथंही आपल्याला सर्व राशी एकाच एककामध्ये आणाव्या लागतील तरच ते सोडवता येईल. एक तर सगळे मिनिटामध्ये आणा किंवा सर्व
सेकंदामध्ये आणा. आपल्याला इथं हे माहीत पाहिजे किती सेकंदाचा 1 मिनिट होतो. तर 60 सेकंदाचा 1 मिनिट म्हणजेच आपल्याला त्या मिनटाला जर आपण 60 गुणलं तेवढे सेकंद तयार होतात. मग पहिलं बघा 7 मिनटे 20 सेकंद बरोबर. आता 7 मिनटाचं आपल्या सेकंदामध्ये करा, त्याला किती गुणलं 60 गुणलं. 7 गुणिले 60 सेकंद अधिक त्यामध्ये 20 सेकंद बरोबर किती झाले 60 गुणिले 7 7 सक 42 420 झाले ते आणि अधिक हे 20 बरोबर 440 सेकंद झाले. दुसरा आहे 5 मिनटे आणि 6 सेकंद. आता मिनटाचं परत सेकंदामध्ये करायचं, त्याला 60 गुणावं लागेल म्हणून 5 गुणिले 60 सेकंद अधिक ते 6 सेकंद 5 सक 30 300 सेकंद अधिक ते 6 सेकंद म्हणजे झाले 306 सेकंद. आता आपण त्याला एक समीकरण 2 म्हटलं, या दोघांचं आपण गुणोत्तर घेणार आहोत म्हणून 440 भागिले 306 दोन्ही समसंख्या आहे म्हणून भाग दिला 2चा झाला 220 भागिले 153. आता याच्या पुढं आपल्याला भाग देता येतं म्हणून तसं ठेवलं आपण ते. आता इथं जर तुम्ही दोन्ही उदाहरणं बघितलं असेल किंवा पूर्वीचे 2 उदाहरणं बघितलं असेल तर या दोघांमध्ये गुणोत्तराला कुठेही एकक दिलेलं नाही. चुकून आपलं मिनिट आणि सेकंद लिहिणार तर असं लिहायचं नाही, कारण गुणोत्तराला एकक असत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तुम्ही संच 4.1 बदले अजून काय उदाहरण सोडवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शतमानमध्ये रूपांतर कसं करायचं हे बघणार आहोत. आत्ता एवढंच. ओके, थँक्यू.